वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी। आज आपण बघणार आहे सिंधू सभ्यता। सिंधू सभ्यतेचा विस्तार, त्यांचं नामकरण आणि प्रमुख स्थळे यांचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहे। लेक्चर सुरू करण्यापूर्वी जे स्टुडंट या चॅनलवर नवीन असणार त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना की MS सेट 2022 ही जी एक्झाम आहे त्यासाठी पेपर क्रमांक 2 हिस्ट्री या सब्जेक्टसाठी फुल कोर्स लॉन्च करण्यात आलेला आहे। या कोर्समध्ये तुम्हाला मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, सरावासाठी MCQ सोबतच प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन PDF फॉर्ममध्ये अवेलेबल असेल। हा कोर्स परचेस करण्याची फीस आहे 4999। यामध्ये तुम्हाला पेपर 1 प्लस पेपर 2 दोनही पेपरची संपूर्ण तयारी केलेली मिळेल। हा कोर्स परचेस करण्यासाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन हा ॲप डाउनलोड करून प्ले स्टोरवर जाऊन हा ॲप डाउनलोड करून यावरूनही तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। आजचा आपला टॉपिक आहे सिंधू सभ्यता। सिंधू सभ्यता यामधून आपण सगळ्यात अगोदर बघणार आहे की सिंधू सभ्यतेला नामकरण कशा प्रकारे करण्यात आला। त्याही अगोदर आपण थोडंसं इतिहास पडताळून पाहूया की सिंधू सभ्यतेचा जे आहे ते कशा प्रकारे त्यांचं खोज झाली किंवा कशा प्रकारे ते अस्तित्वात आली याचा सगळ्यात पहिले आपण डिस्कस करूया। सिंधू सभ्यता जी आहे त्याकडे सगळ्यात प्रथम लक्ष ब्रिटिश यात्री चार्ल्स मेसन यांचं लक्ष सगळ्यात पहिले हडप्पाकडे गेलं। त्यांनी 1821 मध्ये हडप्पाची यात्रा केली। 1826 मध्ये चार्ल्स मेसन यांनी, परंतु त्यामध्येही त्यांना एवढं काही मिळालं नाही। त्यानंतर अलेक्झांडर बर्न्स जे आहे ते 1831 मध्ये अलेक्झांडर बर्न्स जे आहे ते पंजाब येथे गेले। पंजाब कशाला, तर महाराजा रणजित सिंहाच्या भेटेला, परंतु जात असताना मार्गात त्यांना हडप्पा हे ठिकाण दिसलं। ठीक आहे, तर त्यांनी अनुमान लावलं की हा पुराणा कोणता तरी किल्ला वगैरे असणार, असं कोणाचं विचार होतं, तर अलेक्झांडर बर्न्स यांनी हडप्पा हा प्राचीन किल्ला असेल असं त्यांचं मत होतं। त्यानंतर बर्टन बंधू आले। हे दोघंही भाऊ होते, ज्यामध्ये जेम्स बर्टन आणि विलियम बर्टन हे दोघंही भाऊ जे होते ते हे दोघंही जे भाऊ होते ते नाही का 1856 मध्ये 1856 मध्ये कराची टू लाहोर हे जे रेल्वे लाईन होते ते रेल्वे लाईन टाकण्यासाठी, विटा काढण्यासाठी ते हडप्पा येथे पोहोचले। तेव्हा त्यांना जाणवली की कोणते तरी प्राचीन सभ्यता येथे असेल असं दोघे बर्टन बंधूंना जाणवलं। त्यानंतर आले अलेक्झांडर कनिंघम, आणि अलेक्झांडर कनिंघम यांनाच आपण भारतीय पुरातत्वाचा जनक असे समजतो। कोणाला, तर अलेक्झांडर कनिंघम यांना जनक आपण म्हणतो भारतीय पुरातत्वाचा। त्यांनी 1856 मध्ये याची यात्रा केली हडप्पाची, आणि त्यानंतर 1856 मध्ये त्यांनी एक रिपोर्ट भारत सरकारला सादर केली, आणि त्यामध्ये त्यांनी अनुमान लावलं की हे महात्मा बुद्धच्या जमान्यातील हे काहीतरी बस्ती वगैरे असेल असं अलेक्झांडर कनिंघम यांचं मत होतं। त्यानंतर आले सर जॉन मार्शल 1920च्या दरम्यान। ठीक आहे, सर जॉन मार्शल जे आले तेव्हाच पुरातत्वाच्या खऱ्या म्हणजे उत्खननाला किंवा सर्वेक्षणाला खरी सुरुवात सर जॉन मार्शल यांच्याच कारकिर्दीमध्ये झाली। यांचे एक सहयोगी होते दयाराम साहनी। दयाराम साहनी जे होते त्यांना जॉन मार्शल यांनी उत्खनन करायला सांगितलं 1926 मध्ये, आणि त्यातूनच आपला पहिला स्थळ आपल्याला मिळाला हडप्पा, आणि हडप्पा हा प्रथम स्थळ आपल्याला मिळाला। त्यामुळे आपण सिंधू सभ्यतेला हडप्पा सभ्यता असे सुद्धा म्हणतो। ठीक आहे, आपला जो पहिला स्थळ आहे हडप्पा तो 1921 मध्ये दयाराम साहनी यांनी केलेलं होतं, आणि 1921 मध्ये जे पुरातत्व निर्देशक होते ते सर जॉन मार्शल होते, आणि त्यांच्याच मार्गदर्शनानुसार दयाराम साहनी यांनी हडप्पा याची उत्खनन केलं किंवा खोजून काढलं। ठीक आहे, शोधून काढलं। ठीक आहे, यानंतर आपण पाहणार सिंधू सभ्यतेचं सेकंड नाव सिंधू सभ्यता। हा जो नाव आहे सिंधू सभ्यता हा नाव जॉन मार्शल यांनी दिलेला आहे, आणि जॉन मार्शल यांनी त्यांची बुक आहे ज्याचं नाव आहे मोहेंजोदाडो अँड हिज इंडेक्स म्हणून। ही जे बुक आहे मोहनजोदाडो अँड हिज इंडेक्स ही जी बुक आहे
ती जॉन मार्शल यांची आहे आणि याच बुकमध्ये त्यांनी सिंधू सभ्यता असा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर तिसरं नाव आहे सिंधू सरस्वती सभ्यता. हा नाव HD मुघल यांनी दिलेला आहे. आणि त्यांनी का बरं दिलं? पण जे सुरुवातीचे स्थळ आहे ते आपल्याला सिंधू नदी घाटीच्या क्षेत्रामध्ये दिसतात. नंतर आपल्याला हडप्पा सगळ्यात अगोदर मिळाला आणि सगळ्यात जास्त ठिकाणे आपल्या सिंधू नदीच्या किनाऱ्यावर आपल्याला दिसून येतात. परंतु नंतरच्या काळात जे उत्खनन झाला त्यामध्ये असं दिसून आले की सरस्वतीच्या नदीच्या किनारी जे आहे ते सगळ्यात जास्त स्थळं आहे, ज्यामधून जे 80% जे स्थळं आहे ते सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर आहे. म्हणूनच HD मुघल यांनी सिंधू सभ्यतेला सिंधू सरस्वती सभ्यता असे म्हणतो. परंतु साधारण जनरली जेव्हा आपण सिंधू सभ्यतेचा विचार करतो त्याला आपण हडप्पा किंवा सिंधू सभ्यता असं म्हणत असतो. ठीक आहे. अशा प्रकारे नामकरण कशा प्रकारे झाला हे आपल्याला व्यवस्थितरित्या समजलं असेल. आणि सिंधू सभ्यता जी आहे ते कांस्ययुगीन सभ्यता आहे आणि प्रथम नगरीय सभ्यता ही आपण सिंधू सभ्यतेला म्हणतो. का म्हणतो? कारण येथील नगर नियोजन, उद्योग सगळ्याच गोष्टीचा विकास झालेला आहे. नगर जर तुम्ही पाहणार तर सुनियोजितरित्या केलेले आहे. व्यापार उद्योग व्यवस्थितरित्या आपल्याला आपण समोर पण अभ्यासणार आहे. म्हणून आपण फक्त सिंधू सभ्यता भारतातीलच एशियातील प्रथम नगरीय सभ्यता असं आपण सिंधू सभ्यतेला म्हणत असतो. नेक्स्ट आपला टॉपिक आहे सिंधू सभ्यतेचा विस्तार. आणि सिंधू सभ्यतेचा विस्तार कोठून कोठपर्यंत आहे हे आपल्याला मॅपच्या आधारे आपण समजणार. कारण मी तुम्हाला कितीही म्हटलं की पूर्वेला हे आहे आणि पश्चिमेला हे आहे तरी तुम्हाला व्यवस्थित कळणार नाही. म्हणून आपण मॅपच्या सहाय्याने समजावून घेऊया. चला, तर ही आपली उत्तर दिशा आहे, ही दक्षिण आहे, हा पश्चिम आहे आणि हा पूर्व साईड आहे. ठीक आहे. यामधून आपण पाहणार की उत्तरेला याचा विस्तार मांडा इथपर्यंत होता. मांडा जे आहे ते जम्मू अँड काश्मीरपर्यंत आहे. ठीक आहे. दक्षिणेला याचं स्थान आहे दैमाबाद. हे दैमाबाद जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे. आणि येथून जी नदी वाहते ती आहे नर्मदा. ठीक आहे, नर्मदा नदी. आणि पश्चिमेमध्ये सुतकागेंडूर. हे जे सुतकागेंडूर जे ठिकाण आहे ते बलुचिस्तान येथे आहे. म्हणून हा कुठे झाला तर बलुचिस्तान. आणि यामध्ये दाश्क नदी वाहते. ठीक आहे. आणि पूर्वेला जे आहे ते आलमगीरपूर. ठीक आहे. हे आलमगीरपूर जे आहे ते मेरठ येथे आहे. मेरठ. ओके. मेरठ जिल्हा आहे. ठीक आहे. आणि येथूनच हिंडस नदी वाहते. तर आपल्याला पहा, हे जे आहे येथून चिनाब नदी उत्तर साईडने आपल्या कोणती नदी आहे तर चिनाब. ठीक आहे. उत्तर साईडमध्ये कुठपर्यंत विस्तार झालेला आहे तर मांडापर्यंत झालेला आहे. पश्चिम साईड जर आपण पाहिलं तर बलुचिस्तानपर्यंत आणि तेथील कोणतं ठिकाण आहे तर सुतकागेंडूर आणि इथून दाश्क नदी वाहते. दक्षिण साईडमध्ये महाराष्ट्र, त्यामध्ये दैमाबादपर्यंत विस्तार झालेला आहे आणि आपल्याला दक्षिण साईडमध्ये नर्मदा नदी दिसते. ठीक आहे. आणि पूर्व जे भाग आहे त्यामध्ये आपल्याला जिल्हा मेरठ आलमगीरपर्यंत आणि हिंडस नदी येथून वाहते. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला कळलं असेल. आणि त्यांचा विस्तार जे आहे त्रिभुजाकार आहे. आता त्रिभुजाकार कसा आहे तर आपण मॅपच्या सहाय्याने पाहूया. हा मॅप समजा. ठीक आहे. यामध्ये इथे जर मांडा आहे आणि इथे जर दैमाबाद आपण आहे म्हटलं. ठीक आहे. आणि दैमाबाद येथे आहे म्हटलं आणि या भागात आपण सुतकागेंडूर आहे असं जर अभ्यासला आपण असा अभ्यास केला आहे. हा आहे पाकिस्तान आणि हा आहे अफगाणिस्तान. ओके, तुम्हाला कळत असेल हे. तर पहा, हा आहे आपला, एक मिनिट मी कलर चेंज करून घेते. ओके,
हा आहे आपला पाकिस्तान आणि हा आहे आपला अफगाणिस्तान. ओके. आणि हा पहा मांडा आणि इथे आपण म्हटलं आलमगीरपूर आहे आणि याचा आकार त्रिभुजाकार कसा तर पहा असा. ठीक आहे. हा आकार काय आहे? त्रिभुजाकार आकार आपल्याला सिंधू सभ्यतेचा दिसून येते, ज्यामध्ये आपण पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अभ्यास केलेला आहे. त्या आय होप हे तुम्हाला दिसून येते की सिंधू सभ्यतेचा विस्तार आपल्याला भारतात, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानामध्ये दिसून येते. सोबतच सिंधू सभ्यतेचा जो आकार आहे तो त्रिभुजाकार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहूया की सिंधू सभ्यतेत ही त्याचं जे विस्तार आहे, मेसोपोटेमिया, मिश्र सभ्यता आणि चीन यामध्ये सगळ्यात मोठा आहे. यामध्ये 20% मोठा मेसोपोटेमिया सभ्यतेपेक्षा 20% मोठा सिंधू सभ्यता आपल्याला दिसून येते आणि मिश्रची जी सभ्यता आहे त्याच्याशी 12% आपल्याला विस्तारित सिंधू सभ्यता दिसते. ठीक आहे. सिंधू सभ्यतेचा उद्भव संबंधित 2 मते आहे. विदेशी एक मत आहे आणि विदेशी मत काय म्हणते तर विदेशी मत म्हणतात की सिंधू सभ्यतेचा जे उदय आहे किंवा सिंधू सभ्यतेचा डेव्हलपमेंट होण्याचं जे श्रेय आहे ते मेसोपोटेमिया सभ्यतेला आहे आणि मेसोपोटेमिया सभ्यतेची देण आहे सिंधू सभ्यता. ठीक आहे. अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे की मेसोपोटेमिया सगळ्यात पहिले मेसोपोटेमिया येथे काय म्हणते विकास झाला या सभ्यतेचा आणि त्यानंतर ते मिश्र येथे गेली आणि मेसोपोटेमियामधीलही सुमेरियन सभ्यतेची देण आहे अशा प्रकारचं मत आहे की सगळ्यात पहिले जे सभ्यता आहे ते मेसोपोटेमियामध्ये डेव्हलप झाली, त्यानंतर ते मिश्रमध्ये गेली आणि मिश्रनंतर ते आपल्या भारतात डेव्हलप झाली. अशा प्रकारचं विदेशी उत्पत्तींचं मत आहे. जे विदेशी उत्पत्तीचे मत देतात त्यामध्ये सर जॉन मार्शल, मार्टिन व्हीलर, गॉर्डन चाइल्ड आणि डी कोसंबी म्हणजे दामोदर धर्मानंद कोसंबी हे विदेशी मताचे पुरस्कर्ते आहे. तर स्थानिक मत काय म्हणते तर स्थानिक मत म्हणते की सिंधू सभ्यते हे कोणतेही इतर संस्कृतीची देण नाही, तर ती स्वतः म्हणजे विशिष्ट सभ्यतेकडून न अनुसरता ती स्थानिक संस्कृतीपासून त्याचा उदय झालेला आहे आणि त्याचा डेव्हलपमेंटसुद्धा स्थानिक लोकांशी संपर्कात म्हणा किंवा कल्चरशी म्हणा त्यातूनच त्यांचा विकास झालेला आहे. ठीक आहे. आता सिंधू सभ्यतेचा जे कालनिर्धारण आहे तो कसा झाला तर सिंधू सभ्यतेचा कालनिर्धारण करण्याचा प्रयत्न सर जॉन मार्शल यांनी केलेला आहे, परंतु NCERT बुकनुसार 2500 ईसापूर्व ते 1750 असा कालनिर्धारण आहे आणि सर्वाधिक मान्यता पावलेला कालनिर्धारण 2500 ते 1750 ईसापूर्वच आहे. ठीक आहे. याशिवाय हे जी स्थितिक्रम आहे ते कार्बन डेटिंग पद्धतीच्या आधारे निर्धारित केलेली आहे. आता आपण नेक्स्ट बघणार आहे आपण नगर नियोजन. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले बघणार आहे हडप्पा. हडप्पा हा आपला पहिला स्थान आहे. ठीक आहे. आणि हडप्पा जो आहे तो वर्तमानमध्ये साहिवाल जिल्हा, पश्चिम पंजाब म्हणजे पाकिस्तानमध्ये आपल्याला हडप्पा हा स्थळ दिसतो. म्हणजे हडप्पा जो स्थळ आहे तो सद्यस्थितीत आपण म्हटलं तर पाकिस्तानमध्ये आहे आणि यांचं जे खोज आहे 1921 मध्ये दयाराम साहनी यांनी केलं आणि मार्टिन व्हीलर त्यांचे सहयोगी म्हणून होते. ठीक आहे. म्हणून यांचे उत्खननकर्ता कोण तर दयाराम साहनी आणि मार्टिन व्हीलर आणि माधव स्वरूप वत्स सुद्धा त्यांचे उत्खननकर्ता होते आणि हडप्पाचं उत्खनन 1921 मध्ये झालेलं आहे आणि हडप्पा जे आहे तेथील प्रमुख नदी आहे रावी. ठीक आहे. रावी नदी प्रमुख आहे. हे जोडा लावामध्ये विचारले जाते की हडप्पाची प्रमुख नदी कोणती आणि कोणत्या वर्षी झाला आणि कोण उत्खननकर्ता होता आणि यामध्ये काय काय मिळालं आहे तर आपल्याला अन्नागार दिसून येईल, काश्य गाडी मिळेल, पारदर्शी वस्त्र घातलेली मूर्ती, गरुड चित्रित मुद्रा, मछुआरे का चित्र म्हणजे मच्छीवाल्यांचं चित्र आपल्याला दिसते आणि श्रृंग का बैल म्हणजे श्रृंगाचा बैल सुद्धा आणि कास्य दर्पण इत्यादी प्रमुख साक्ष्य आपल्याला हडप्पा या स्थळावरून मिळतात आणि हडप्पाचे उत्खननकर्ता राय बहादूर दयाराम साहनी आहे आणि सोबतच मार्टिन व्हीलर 1920 मध्ये हा स्थळ उत्खनन झालेला आहे आणि जे त्यांचे हा जो वर्तमानमध्ये हा जो स्थळ आहे तो पाकिस्तानमध्ये आहे. ठीक आहे. आणि हा स्थळ कसा खोजून काढला आणि कोणी पहा जसं हडप्पा आहे आणि यांचे खोजकर्ता आहे दयाराम साहनी म्हणून आपण हद्या असंही म्हटलं तरी आपल्याला ही गोष्ट लक्षात राहू शकते. ठीक आहे. आता नेक्स्ट
मोहेंजोदारो आहे. मोहनजोदडो जे आहे ते सध्या लारकाना जिल्हा सिंध प्रांत म्हणजे पाकिस्तानमध्ये आपल्याला दिसून येते. ठीक आहे, म्हणजे मोहेंजोदारो सुद्धा आपल्याला पाकिस्तानमध्ये दिसून येणार. ज्याप्रमाणे हडप्पा आपण पाकिस्तानमध्ये आहे पाहिलं, त्याचप्रकारे मोहनजोदडो म्हणजे हे दोनही स्थळे पाकिस्तानमध्ये आहे आता. ठीक आहे, तर याचे उत्खननकर्ता कोण आहे तर राखनदास बॅनर्जी जे आहे ते यांचे उत्खननकर्ता आहे आणि सोबतच मार्टिन व्हीलर सुद्धा. आणि मोहेंजोदारोची जी खोज आहे किंवा शोध आहे 1922 मध्ये झालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, आणि मोहेंजोदारोची प्रमुख जी नदी आहे ती सिंधू नदी आहे. आणि मोहेंजोदारोतून आपल्याला प्रमुख साक्ष मिळाले आहे विशाल स्नानागार, पुरोहितांचा आवास, सभाभवन आणि 16 घरांचा एक बैरक मिळालेला आहे. काष्ठनिर्मित नग्न महिला मूर्ती मिळाली आहे. दाढीवाले पुजारी मिळाले आहे. चमकणारे बंदराचे चित्र आणि एक श्रृंगी पशु वाली मुद्रा म्हणजे मुद्रा पण आपल्याला या ठिकाणातून मिळाली आहे. हे जे काय मिळालं काय नाही मिळालं, जसं पहा सभाभवन कुठे मिळण्यात आलं असं जर क्वेश्चन विचारलं तर आपण मोहनजोदारो म्हणू. कांस्यदर्पण कुठे मिळालं तर आपण हडप्पा म्हणू, असं नाही का. हे जे आहे ते खूप महत्त्वाचे आहे की कोणत्या ठिकाणी कोणती साधने आपल्याला उत्खननातून मिळालेली आहे. ठीक आहे, तर मोहेंजोदारो कळलेलं असेल तुम्हाला की याची जी खोज आहे ते राखनदास बॅनर्जी यांनी केली आणि मार्टिन व्हीलर आणि 1922 मध्ये झालेली आहे. याची प्रमुख नदी जी आहे ते सिंधू नदी आहे. यानंतर आपण लोथल पाहणार. लोथल जे आहे ते अहमदाबाद गुजरात येथे आहे, म्हणजे हे भारतातील ठिकाण आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो स्थळ मिळाला आहे तो गुजरात अहमदाबाद येथे आहे. लोथलचे जे उत्खननकर्ता आहे ते रंगनाथ राव आहे आणि 1955 मध्ये याचं खोज झालेला आहे. याची प्रमुख नदी जी आहे ते भोगवा आहे. भोगवा नदी हे जे नदी आहे तेथेच आपल्याला हे जे लोथल स्थळ आहे तो मिळते. आणि लोथलचा महत्त्वाचं जे आहे, लोथल येथे गोदीवाडा आहे. गोदीवाडा म्हणजेच बंदरगाह होत असते, म्हणजे आपण समुद्र व्यापार त्यावेळेस होत होता अशी आपण म्हणू शकतो की सिंधू सभ्यतेमध्ये समुद्री व्यापार होत होतं, कारण आपल्याला गोदीवाडा लोथल येथून मिळालेला आहे. सोबतच आपल्याला अग्निवेदी मिळालं आहे. अग्निवेदीचं क्वेश्चन खूप महत्त्वाचं आहे, कारण अग्निवेदी जे आहे ते कालीबंगा आणि लोथल या 2 ठिकाणातून आपल्याला अग्निवेदिका दिसून येते. ठीक आहे, त्यामधून आपल्याला जसं आपल्याला लोथलमध्ये मिळालं की गोदीवाडा आहे म्हणजे बंदरगाह होता. अग्निवेदी होती हातीदात, स्वर्ण आभूषण, दिशामापक यंत्र म्हणजे त्या काळात दिशा कशी मोजली जाते किंवा दिशा कशा प्रकारे आपण पाहणार हा सुद्धा डेव्हलपमेंट इथे झालेला आपल्याला दिसून येते. घोडे आहे. घोड्याची मृन्मूर्ती म्हणजे घोड्याची ते लोक परिचित होते असं आपण म्हणू शकते, कारण घोड्याची मृन्मूर्ती आपल्याला मिळाली आहे. 3 युग्मित समाधी म्हणजे समाधी म्हणजे 1 सोबत 3 समाधी मिळालेली आहे. चालाक लोंबडी, आता हे चालाक लोंबडीचं चिन्ह आहे, त्यावरून आपण पंचतंत्राची कथाचं कल्पना करू शकतो की त्यांना पण माहिती असेल आणि या गोष्टीची कल्पना असेल, म्हणूनच त्यांनी काय केलं आहे, चालाक लोंबडीचं चिन्ह आपल्याला दिसून येते. ठीक आहे, लोथलमध्ये काय काय मिळालं तर अग्निवेदी आणि गोदीवाडा खूप महत्त्वाचा आहे की काय मिळालं यामध्ये. दिशामापक यंत्र सुद्धा महत्त्वाचं आहे लोथलमधून मिळालेला. आता हे कसं लक्षात ठेवायचं तर पहा, लोथल आहे हा स्थळ आहे. ठीक आहे, आणि याचे उत्खनन करता कोण तर म्हणजे लोरा आपण म्हणू शकतो की लोथलचं जे आहे उत्खनन ते केला रंगनाथ राव यांनी. ठीक आहे, कधी तर 1955 मध्ये. आणि हे जे प्लेस आहे तो आपल्या अहमदाबाद गुजरात येथे आहे. यानंतर आपण पाहणार चंदूदडो. चंदूदडो जे प्लेस आहे ते सिंध पाकिस्तान येथे आहे आणि हे सिंध पाकिस्तान म्हणजे आपला भारताचा भाग नाही. ठीक आहे, आणि याचे जे उत्खननकर्ता आहे ते अर्नेस्ट मॅके आणि मजुमदार आहे. ठीक आहे, आणि याचे उत्खनन कधी झालं तर 1935 मध्ये झाला. याची प्रमुख नदी कोणती तर चंदूदडोची प्रमुख नदी आहे. ठीक आहे, आणि हा जे आहे येथील महत्त्वाचं जर आपण म्हटलं की काय महत्त्वाचं आहे चंदूदडो येथे, तर येथे मणके बनवण्याचं जे कारखाना आहे ते सगळ्यात प्रमुख आहे. आणि बिल्ली का पिछा करते हुए कुत्ते म्हणजे मांजराचा पिछा करणारे कुत्रे, लिपस्टिक म्हणजे त्या काळात लिपस्टिक, पावडर, काजळ याचे सुद्धा साक्ष आपल्याला चंदूदडो येथे मिळाले आहे. ठीक आहे, चंदूदडो येथे आपल्याला
लिपस्टिक म्हणजे त्यांना त्या गोष्टीची कल्पना होती किंवा तितके त्यांना इन्फॉर्मेशन होती की आज आपण जे लिपस्टिक पावडर वगैरे यूज करतो ते लोक स्वतः बनवत होते. म्हणजे टेक्नॉलॉजी त्यांना माहीत नसेल पण कसं करायचं हे तर नक्कीच त्यांना माहीत आहे, हे आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. कारण जे चंदूदळो प्लेस आहे त्यामध्ये काश्य गाडी, वक्राकार ईट, कंगवा, तीन घडी अंकनवाले म्हणजे 3 अंकन केले, मुद्रासुद्धा मिळाली आहे, काजल, पावडर, लिपस्टिक आणि महत्त्वाचं म्हणजे मनके बनवण्याचा कारखाना आपल्याला इथून दिसून येते. ठीक आहे. तर आय होप हे तुम्हाला कळलेलं असेल. आता नेक्स्ट आपण वळूया कालीबंगाकडे. ठीक आहे. कालीबंगा जे आहे ते हनुमानगड राजस्थान क्षेत्र येथे आहे, म्हणजे भारतात आहे. ठीक आहे. कालीबंगाचे जे उत्खननकर्ता आहे ते अमलानंद घोष आहे. वज्रवासी लाल बी आणि बी के थापर हे यांचे उत्खननकर्ता आहे. आणि उत्खनन कधी झालं तर 1953 मध्ये झाले. कालीबंगाची प्रमुख नदी कोणती तर घग्गर. घग्गर जे आहे ती कालीबंगाची प्रमुख नदी आहे. आणि हे मी तुम्हाला का बरं रिपीट म्हणत आहे की नदी आहे, हडप्पाची रावी नदी आहे, मोहनजोदारोची सिंधू नदी आहे, कारण हे मॅच द पियरसाठी विचारले जातात की कोणाची कोणती प्रमुख नदी आहे किंवा कुठून ते वाहते, म्हणजे कालीबंगातून घग्गर नदी असं नाही का. हे खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी रिपीट म्हणत आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, तुमच्यासाठी खूप उपयोगी होणार ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपलं एक्झाम होईल. आणि कालीबंगाचं महत्त्वाचं म्हणजे तेथे आपल्याला जुते हुए खेत मिळालेले आहे. ठीक आहे. भूकंपाची साक्ष आपल्याला कालीबंगा येथून मिळते, सोबतच अग्निवेदिका मिळते आणि आपल्याला सजवलेली वीट मिळते, बांगड्या मिळतात आणि एक साथ म्हणजे एक सोबत शेती केल्याचे प्रमाण आपल्याला येथून मिळते. ठीक आहे. आय होप समजलं असेल तुम्हाला की जुते हुए खेत कहाँ मिले, असं जर प्रश्न आला की किंवा भूकंपाचं प्रमाण आपल्याला सिंधू सभ्यतेमध्ये कुठे मिळते तर कालीबंगा येथे मिळते. बांगड्या कसे म्हणजे बांगड्या किंवा लाकडाची नाली कशी कुठे आहे, आपल्याला कुठे मिळाली आहे असं विचारलं तर आपण नक्कीच कालीबंगा असं आन्सर करू. ठीक आहे. नेक्स्ट आपला आहे राखीगढी. राखीगढी जे ठिकाण आहे ते आपल्या भारतात आहे. ठीक आहे. भारतात आहे कुठे तर भारतात हरियाणा येथे. आणि याचे जे उत्खननकर्ता आहे वर्तमान राखीगढी जो प्लेस आहे तो हरियाणा हिंसारमध्ये आहे. ठीक आहे. हिंसार. आणि हा जो ठिकाण आहे त्याचे उत्खननकर्ता सूरज भान आहे आणि त्यांनी 1969 मध्ये याचा शोध केलं. आणि याची सुद्धा प्रमुख नदी घग्गर आहे. ठीक आहे. आणि याचं प्रमुखता म्हणजे येथे ताम्र उपकरण मिळवले आहे. हडप्पा लिपीयुक्त मुद्रा मिळाली आहे, म्हणजे काहीतरी मुद्रा असेल आणि त्यावर लिहिलेलं असेल. अशी मुद्रा आपल्याला कुठे मिळते तर आपल्याला राखीगढी येथे मिळते. ठीक आहे. यानंतर आपण बघणार आहे कोटदीजी. कोटदीजी जे आहे ते सिंध पाकिस्तान येथे आहे, म्हणजे हे भारतामध्ये नाही आहे तर पाकिस्तानमध्ये आहे. ठीक आहे. याचे जे उत्खननकर्ता आहे ते धुरिये आणि अफजल अहमद खान आहे. आणि उत्खनन कधी झालं तर 1955 मध्ये झालं. कोटदीजीची प्रमुख नदी आहे सिंधू. आणि याची प्रमुखता जर आपण विचार केलं तर चित्रित मृत भांड्य, समजा कोणतरी असं काही कब्बशी वगैरे, ठीक आहे, तुम्ही असं समजा. ठीक आहे. हे जे आहे याच्यावर चित्रकारी केलेली आपल्याला कुठे मिळते तर चित्रकारी केलेली आपल्याला कोटदीजी येथे मिळते. सोबतच मातृदेवीच्या मूर्ती, मनके, कासे आणि अंगुठी इत्यादीचे प्रमाण आपल्याला कोटदीजी येथे मिळतात. अशा प्रकारे आज आपण हडप्पा पाहिलं. हडप्पा पाहिलं ज्याची प्रमुख नदी आपल्याला रावी दिसून येते. आणि याचे जे उत्खननकर्ता आहे ते दयाराम साहनी आहे. आणि हे जे आहे ते पाकिस्तानमध्ये हा प्लेस आहे. ठीक आहे. आणि याची प्रमुखता म्हटलं तर काय आहे तर येथे आपल्याला काश्य दर्पण मिळाले आहे, गरुड चित्रित मुद्रासुद्धा मिळाली आहे. काश्य गाडी आपल्याला हडप्पा येथून मिळाली आहे. सेकंड आपण पाहिलं मोहनजोदडो जे आहे तेथे आपल्याला काय मिळालं तर पहा, मोहनजोदडो हा पण पाकिस्तानमध्ये आहे. ठीक आहे. पाकिस्तानमध्ये आहे. आणि यांचे उत्खननकर्ता राखनदास बॅनर्जी आहे. ठीक आहे. आणि हे 1922 मध्ये याचं उत्खनन झालेलं आहे. आणि याची मोहनजोदडोची प्रमुख नदी ही सिंधू आहे. आणि यामध्ये आपल्याला विशाल स्नानागार, पुरोहित आवास, सभाभवन आणि 16 जे घरं आहे
त्यांना एकाच बॅरेकमध्ये दिसते. काश्य निर्मित नग्न मूर्ती, दाढीवाले पुजारी, चमकीला बंदर. आपल्याला या सगळं कुठे मिळते? तर आपल्याला मोहनजोदाडो येथे या सगळ्याचा दिसून येते उत्खननातून. ठीक आहे. यानंतर आपण लोथल पाहिला. लोथल जे आहे ते भारतात आहे. भारतात कुठे? तर गुजरात, अहमदाबाद येथे आपल्याला लोथल आहे. ठीक आहे. लोथलचं जे उत्खननकर्ता आहे ते रंगनाथ राव आहे आणि हे भोगवा नदी जी आहे ते प्रमुख नदी आहे लोथलची. लोथलचं प्रमुखता म्हणजे काय? आपल्याला नाही का तिथे गोदीवाडा म्हणजे बंदरगाह मिळते. ठीक आहे. आणि वृत्ताकार तथा अग्निवेदी मिळते. अग्निवेदी आणि गोदीवाडा महत्त्वाचा आहे की लोथलमधून मिळाला. आणि उत्खनन करता कोण आहे? तर रंगनाथराव आहे. ठीक आहे. यानंतर आपण पाहिला की चंदूदडो. चंदूदडोचे सिंध पाकिस्तानमध्ये आहे. चंदूदडो. ठीक आहे. चंदूदडो जे आहे ते आपलं सिंध पाकिस्तान येथे आहे आणि याची प्रमुखता जर विचार केला तर मणके बनवण्याचा कारखाना हे जे आहे ते प्रमुखता आहे आणि याचे जे उत्खनन करता आहे ते अर्नेस्ट मेस्के आहे. ठीक आहे. यानंतर आपण पाहिलं कालीबंगा. कालीबंगा जे आहे ते राजस्थान हनुमानगड येथे आहे. म्हणजे भारतातील प्लेस आहे आपला कालीबंगा. आणि याचे जे उत्खनन करता आहे ते अमलानंद घोष आहे. ठीक आहे. आणि प्रमुख नदी कोणती याची? तर घग्गर ही कालीबंगाची प्रमुख नदी आहे. आणि जुते हुए खेताचे साक्ष आणि भूकंपाचे साक्ष आपल्याला कालीबंगा येथे मिळते. यानंतर आपण पाहिलं राखीगढी. राखीगढी जे आहे त्याचे उत्खनन करता सूरजमल भान आहे. ठीक आहे. आणि त्यांनी जे आहे म्हणजे हडप्पा लिपीयुक्त मुद्रा आपल्याला राखीगढीतून म्हणते. नंतर आपण लास्ट पाहिलं कोट दिजी. कोट दिजी जे आहे तेथे पण मणक्या बनवण्याचा कारखाना आपल्याला दिसून येते. सोबतच मातृदेवीची मूर्ती, काश्याची अंगुठी. मी तुम्हाला सांगितलं की सिंधू सभ्यता जी आहे ते काश्ययुगीन सभ्यता आहे. ठीक आहे. तर येथपर्यंत अभ्यास आपण केला की कोटदिजी यांचे उत्खनन करता अफजल अहमद आहे आणि यामध्ये आपल्याला चित्रित मृद भांडे दिसतात, अंगठी आणि मणके बनवण्याचा कारखाना वगैरे आपल्याला कोटदिजी येथे दिसून येते. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास केला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रशासन, समाज, धर्म याविषयी सिंधू सभ्यतेतील प्रशासन, धर्म आणि समाज कसा होता याचा अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहे. लेक्चर संपवण्यापूर्वी एक महत्त्वाचा प्रश्न असा की सिंधू सभ्यतेमध्ये महत्त्वपूर्ण जे फसल होती ते कोणती होती? ठीक आहे. याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करा. आणि मी प्रश्न एकदा परत रिपीट करते की सिंधू सभ्यता जी आहे, सिंधू सभ्यता मधील प्रमुख फसल म्हणजे अनाज फसल कोणती होती? ठीक आहे. याचं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर करू शकता. आय होप तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.